गुड मॉर्निंग. आज आपण सांकेतिक भाषेचा शेवटचा चौथा प्रकार पाहणार आहोत. सूचना पहा. जर एका सांकेतिक भाषेत सेंटर हा शब्द 4 वेगवेगळ्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे, ती सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते योग्य पर्यायातून निवडा. आता बघा, सेंटर हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेमध्ये लिहिलेला आहे. तो प्रकार ओळखायचा आहे. आता इथं पहा, सी आणि बी. सीच्या मागचा अल्फाबेट बी आहे पहा. ईच्या मागचा अल्फाबेट डी आहे. एनच्या मागचा अल्फाबेट एम. टीच्या मागचा अल्फाबेट एस. आरच्या मागचा अल्फाबेट क्यू आणि ईच्या मागचा अल्फाबेट डी. म्हणजे सेंटर आणि BDMSQD या दोन शब्दामध्ये कोणता संबंध आहे? तर सेंटर या शब्दातील पाठीमागचं अल्फाबेट या शब्दामध्ये आहे. मग आता कोणत्या प्रश्नामध्ये अशा प्रकारचं मागचं अल्फाबेट तयार होऊन पुढचा शब्द तयार झालेला आहे पाहूया. प्रश्न चौथा पहा. यस च्या मागचा अल्फाबेट आर. क्यूच्या मागचा अल्फाबेट पी. यूच्या मागचा अल्फाबेट टी. एच्या मागचा अल्फाबेट झेड. आरच्या मागचा अल्फाबेट क्यू आणि ईच्या मागचा अल्फाबेट डी. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 मध्ये जे दोन शब्द आहेत त्यामध्ये कोणती सांकेतिक भाषा आहे? इथं 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये असणार ती, म्हणून ह्याचं उत्तर आहे. आता हे जे 4 सांकेतिक भाषा आहेत हे पर्याय क्रमांक आहेत. मग आता हिचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. हिचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. आता नेक्स्ट आपण शोधूया. आता ह्याच्या वाटल्यास मी पुढे लिहितो, पुन्हा आपण पुसून टाकूया. 2 नंबरची सांकेतिक भाषा लिहितो. सी एफ पी डब्ल्यू व्ही आणि जे. आता पहा, इथं पहिला अल्फाबेट सी आहे आणि इथं पण पहिला अल्फाबेट सी आहे. म्हणजे तेच अल्फाबेट असले की आपण 0 लिहूया. 2 नंबरचा अल्फाबेट ई आहे. इथं एफ आहे. ईच्या नंतरचं एफ लगेच अल्फाबेट आहे, त्यामुळे इथं +1 लिहूया. इथं 3 नंबरला एन आहे. इथं 3 नंबरला पी आहे. एन नंतर पी किती आहे बघा, MNOP म्हणजे +2 न पुढचा आहे. इथं 3 नंबरला 4 नंबरला टी आहे. इथं डब्ल्यू आहे. टी नंतर डब्ल्यू बघा, टी यू व्ही आणि डब्ल्यू 3 न पुढचा अल्फाबेट आहे. इथं 5 नंबरला आर, 5 नंबरला व्ही. आर नंतर बघा, आर पी क्यू आर एस टी यू आणि व्ही 4 न पुढचा आहे. आता ई आणि ह्यातलं जे बघा, ई एफ जी एच आय आणि जे 5 न पुढचा आहे. आता या पद्धतीनं कोणत्या प्रश्नामध्ये 2 शब्दांची रचना आहे पहा. पहिला अल्फाबेट सेम पाहिजे. आता इथं सी आणि झेड समान आहे का? नाही. आर आणि आय समान आहे का? नाही. हा तिसऱ्यामध्ये दिसते पहा. इथं एम आहे, इथं एम आहे, म्हणजे 0 न पुढचा अल्फाबेट आहे. आता ई नंतर लगेच एफ आहे, म्हणजे इथं +1 न पुढचा आहे की नाही. आता इथं 3 नंबरचं टी, 3 नंबरचं व्ही. टी यू व्ही म्हणजे 2 न पुढचं. ई एच, ई एफ जी एच 3 न पुढचं. आता आर एस टी यू व्ही 4 न पुढचं. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 मध्ये जे 2 शब्द आहेत त्यांच्यामध्ये ही सांकेतिक भाषा आहे. कोणती? 2 नंबरची.
मग ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. याचं उत्तर सरळ मध्ये लिहितो. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होतं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आता एकच संख्येची भाषा ओळखायची आपली राहिली. मग पुढचा प्रश्नाचं उत्तर आपोआप आपल्याला सापडते. हा, आता पुढची सांकेतिक भाषा आपण ओळखूया. तुम्हाला हे माहित आहे 13x13चा पॅटर्न मी ठेवून देतो वाटलं तिथं. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. आता खाली एन उलट लिहायचं. ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. हा, आता इथं तुम्ही पहा सी आणि एक्स ही पार्टनरची जोडी आहे. अल्फाबेटची पार्टनर आहेत सी आणि एक्स. मग इथं सी आहे, पहा इथं सी आहे आणि इथं 4 नंबरच्या ह्याच्यामध्ये एक्स आहे. इथं 2 नंबरला ई आहे, इथं 2 नंबरला व्ही आहे. ईव्ही पण पार्टनर आहे बघा. ईव्ही बघा इथे ईव्ही पार्टनर आहे. इथं 3 नंबरला एन, 3 नंबरला एम. एन आणि एम पण पार्टनर आहेत बघा. पण इथे 4 ला टी, इथे 4 ला जी. टी आणि जी पार्टनर आहेत का? टी आणि जी आहे बघा इथं टी आणि जी. पुन्हा इथं 5 नंबरला आर, 5 नंबरला आय. आर आणि आय आहे, हे सुद्धा पार्टनर आहे. आणि इथं 6 नंबरला ई आणि इथं 6 नंबरला व्ही. ई आणि व्ही ते सुद्धा इथं काय आहेत? पार्टनर आहे. म्हणजे सेंटर आणि 4 नंबरची जी सांकेतिक भाषा आहे, कोणी माईक चालू केलं होतं रे? आता अशा प्रकारच्या सांकेतिक भाषेनुसार कोणत्या 2 शब्दांची मांडणी केली आहे बघा. आपलं 2च प्रश्न उरलेत, पहिला आणि दुसरा. याच्यामध्ये आपण ते चेक करूया. बघा इथं दुसऱ्या प्रश्नात इथं आर आणि आय आहे, पार्टनर आहे बघा. आर आणि आय एका खाली एक आहे. ई आणि व्ही पार्टनर आहे. डी आणि डब्ल्यू पार्टनर आहेत बघा इथं. डी आणि डब्ल्यू. आय आर आहेत पार्टनर. ओ एल बघा इथं ओ आणि एल पण पार्टनर आहे 13x13च्या सारणीमध्ये. यू एफ, यू आणि एफ आहेत बघा इथं. यू आणि एफ. एस आणि एच बघा इथं. म्हणजे या प्रश्न क्रमांक 2 साठी कोणती सांकेतिक भाषा लागू पडते? 4 नंबरची. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता पहा, पहिला पर्याय झाला, हा दुसरा पण झाला, चौथा पण राहिला. म्हणजे राहिला कुठला? 3. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 साठी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. सर्वांना कळला का हा टाईप? हॅलो हॅलो, हो सर. आता काय करायचं? नेहमी आपल्या जवळ त्याच पद्धतीने 13x13 अल्फाबेटची रचना एक असावी, कारण प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला हेच लागणार आहे. आता पुढचं 4 प्रश्न. एका सांकेतिक मराठी हा शब्द 4 वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेत लिहिला आहे. ही सांकेतिक भाषा ओळखा व पुढील प्रश्नात दिलेले शब्द कोणत्या सांकेतिक भाषेत लिहिला आहे ते योग्य पर्यायातून निवडा. सेम पॅटर्न आपण घेतलेला आहे. हा, सांगा आता. एमच्या मागचा अल्फाबेट एच्या मागचं सर
आरच्या पाचव्याचा पर्याय क्रमांक 4. पाचव्याचं पर्याय क्रमांक 4. बरोबर. सांगा याच्या मागचं जे आहे आयच्या मागचं यायचं आता किती वेळा पर्याय क्रमांक येतोय? प्रश्न क्रमांक 8 ला 8चा पर्याय क्रमांक 4 येते. सातवा प्रश्न बघा की याच्या मागचं जी आयच्या मागचं एच एसच्या माग 7 सर. टीच्या मागचं एस ओच्या मागचं एन आरच्या माग क्यू आणि वायच्या माग एक्स. म्हणजे ह्याला कुठला उत्तर आलेला सांकेतिक भाषा क्रमांक 1. ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता दुसरं शोधा. सर आठव्याचा पर्याय क्रमांक 2. सर 8व्याला पर्याय क्रमांक 2. 2ची सांकेतिक भाषा सांगा. सर 8व्याला पर्याय क्रमांक 2. पहिल्यांदा बघा. इथं यम आहे इथं ओ आहे. यम नंतर ओ एन सर ओ अधिक 2. सगळं सेम आहे ना. एच्या नंतर सी बी सी दुसरंच आहे. आर नंतर एस टी बरोबर. ए नंतर बी सोडलं की सी टी नंतर यू सोडलं की व्ही एच नंतर आय सोडलं की जे आणि आय नंतर जे सोडलं की के. म्हणजे +2 ची रचना आहे. मग +2 ची रचना कुठल्या प्रश्नामध्ये आहे? 8व्यामध्ये. ई नंतर एफ सोडलं की एन नंतर ओ सोडलं की जी नंतर एच सोडलं की आय एन नंतर एम आय जे के टी यू आणि एच आय बरोबर. याचं उत्तर पर्याय 6व्याचा पर्याय क्रमांक 3. सर 6व्याचा पर्याय क्रमांक 3. सहाव्याचा पर्याय क्रमांक 3. बघा ए एम आर ए आय एच किती भाषा सांगा. सर 2 अक्षर अदला बदल केलेत आणि मधले जे 3 आहेत ना ते गाळून परत जे लास्टचे 2 शब्द आहेत ना त्यांना एक्सचेंज केले. बर. एम एच आदला बदल ए एम अशी केली आणि ह्या एच आय च्या आदला बदल आय एच अशी केली आणि मधलं 3 हायस आहेत ना. इथं आर ए टी इथं आर ए टी. पण असं कुठल्या पर्यायात झाले रे पहिल्या दोघांच्या आदला बदल? पीएच तर 6व्या प्रश्नामध्ये एच पी करेक्ट. प्रश्न 6. एस सी आणि मधलं वाय एस आय हाय असं आहे बघा. वाय एस म्हणजे तो कोणती सांकेतिक भाषा वापरली? पर्याय क्रमांक 3. आता एक पर्याय झाला, 2 झाला, 3 झाला म्हणजे 4 असणार. तरी पण मला सांगा काय रे त्या चौथ्यात मूळ शब्दामध्ये 13/13च्या मांडणीप्रमाणे 13/13च्या मांडणीप्रमाणे वर खालची अल्फाबेटची रचना आहे. ठीक आहे. आता हा घटक तुम्हाला चांगला समजलाय. आता SHRAMIK हा शब्द बघा 4 वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. ती सांकेतिक भाषा ओळखायची. हा चला. तर
पर्याय क्रमांक 1. हे अगोदर 13x13 ची मांडणी. सर प्रश्न 10 पर्याय क्रमांक 1. हो सर प्रश्न 10 पर्याय क्रमांक 1. आता बघा S आणि H माहित आहेत. वर खाली 13x13 च्या मांडणीत H आणि S पार्टनर आहे थोडक्यात. R आणि I पण पार्टनर आहे बघा. R आणि I हवा इथं पार्टनर आहे. पुन्हा A आणि Z पण पार्टनर आहेत हवा इथं. M आणि N हे सुद्धा पार्टनर आहेत. I आणि R पार्टनर आहेत. आणि K आणि P हे सुद्धा पार्टनर आहेत. मग कुठल्या प्रश्नामध्ये पार्टनर आहेत 13x13 ची सारणी लागू पडते? सर पर्याय 10व्या प्रश्नात. 10व्यामध्ये का? P आणि K बरोबर R आणि I. 11व्याला पर्याय क्रमांक 2. R C आणि X C आणि X आहे. आणि E आणि V इथं E आणि V. म्हणजे याच्यासाठी सांकेतिक भाषा क्रमांक 1 लागू पडते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. सर 11ला पर्याय क्रमांक 2. सर 11व्याला पर्याय क्रमांक 2. 11व्याला पर्याय क्रमांक 2. सर 12ला पर्याय क्रमांक 4. 12ला पर्याय क्रमांक 3. पहिली सांकेतिक भाषा कोणाला लागू पडली तरी ही? 10व्या प्रश्नाला. 10व्याला सर. तर 10व्या प्रश्नाला. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 होता. आता कुठलं दुसऱ्यामध्ये कोणती सांगितली? सर प्रश्न 11. सर प्रश्न 11ला पर्याय क्रमांक 2. प्रश्न 11 सर. प्रश्न 11ला पर्याय क्रमांक 2. प्रश्न 11 सर. या दोघांमध्ये कोणती सांकेतिक भाषा आहे असं मी विचारतोय रे. +1. सर -2 + 2 -2 + 2 असा क्रम आहे. S च्या मागचं QRS बरोबर आहे. 2 न मागचं. आता H आणि J HIJ +2 न आहे बरोबर आहे. R च्या मागचं 2 न P. A च्या नंतर दुसरं C. M च्या मागचं 2 K. I च्या नंतर 2 न K आणि K च्या मागचं 2 I. म्हणजे -2 +2 न कुठलं आहे बघा. C च्या मागचं दुसरं A OPQ +2 येणार. -2 +2 अशी मांडणी आहे ना. M च्या माग 2 न K R ST. E च्या माग D D च्या माग C. D नंतर E आणि F. बरोबर आहे. याच्यासाठी सांकेतिक भाषा 2 लागू पडते. म्हणजे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर पर्याय क्रमांक 2. सर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर पर्याय क्रमांक 3. 3 मधली भाषा सांगा मला. +1 म्हणजे अधिक 1.
+1 सांगितलं सर. HI बरोबर आहे. RS AB MN IJ KL +1 म्हणजे पुढचा अल्फाबेट आहे. कुठल्यात पुढचा अल्फाबेट आहे मग बघा R नंतर S A नंतर लगेच B T नंतर लगेच U I J O P N O +1 म्हणजे पुढचा अल्फाबेट आहे. म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 असणार. आता पहिला पर्याय झाला ह्याच्यासाठी, दुसरा ह्याच्यासाठी झाला, तिसरा ह्यासाठी, म्हणजे चौथा पर्याय प्रश्न क्रमांक 9 साठी असणार आहे. आता पुढं SPORT हा शब्द 4 सांकेतिक भाषेत लिहिलेला आहे. बघूया. पर्याय क्रमांक 4. अगोदर 13x13 बसतंय का एखादं? पर्याय सर 16 पर्याय क्रमांक 1. नाही नसेल. 13 नसेल. सर पर्याय क्रमांक 4 13 वर बसते. O P R S T U V W X Y आणि Z. सर 16 पर्याय क्रमांक 1. आता S आणि H सर 3 पर्याय क्रमांक. इथं S आहे आणि इथं H आहे. P आणि K आहे का? एका खाली एक बघा P आणि K आहे. आता O आणि L आहे का बघू? O आणि L ते पण आहे. सर 13 पर्याय क्रमांक 4. 13 आहे. पर्याय क्रमांक 4. ते पण आहे. आणि T आणि G ते पण आहे. म्हणजे 4 नंबरची जी सांकेतिक भाषा आहे ती कुणाला लागू पडते बघा? 13 ला सर का? 14 पर्याय क्रमांक 3. H आणि S बरोबर बघा वर खाली अल्फाबेट आहेत. O आणि L ते पण वर खाली आहेत. C आणि X ते पण बघा वर खाली आहेत. सर 15 पर्याय क्रमांक 2. ते पण वर खाली आहेत. E आणि V आहे 13x13 पॅटर्न पार्टनरची जोडी आहे. आणि Y आणि B ही सुद्धा आहे. म्हणजे ही 4 नंबरची जी सांकेतिक भाषा आहे ती प्रश्न क्रमांक 13 ला लागू पडते. म्हणजे 13चं उत्तर फिक्स झालं पर्याय क्रमांक 4. सर 14 पर्याय क्रमांक 1. एक मध्ये सांकेतिक भाषा सांगा मला. एक मध्ये सांकेतिक भाषा सांगा ना. सर तिथं -5 -4 -3 -2 -1. T आणि S एक न मागचा आहे बरोबर आहे. R आणि P 2 ने दोन मागचं. O आणि L M 3 ने N मागचं. 3 न मागचं. पुन्हा P आणि L M N 4 O P ने 4 न मागचं. आणि S आणि N O P 5 Q ने R मागचं. 5 न मागचं. -5 -4 -3 -2 -1 ही रचना कुठे आहे बघा कुठल्या प्रश्नामध्ये? आता शेवटचा अल्फाबेट बघा. एक न पाठी प्रश्न. हा 16 का? हो सर 16. -5 इथं -4 इथं -3 इथं -2 -1 GH बरोबर QRS
ए आणि क्यू मध्ये कुठे येते? NOPQ NOPQRS काही तर चुकलंय मग काय लिहिताना QRST वगैरे पाहिजे तर एकदा चेक करतो. स्पोर्ट शब्द आहे ना. हा इथे टीप दुरुस्ती करूया थोडी. इथे एच जागेवर टी पाहिजे. आता इथे का बघा हो सर. QRST येते. एम नंतर चौथं MNOPQ येते आणि एन नंतर पाचवं NOPQRS बरोबर. इथं पर्याय क्रमांक 1 लागला. झालं 13 आणि 16. सर 14व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 3 लागलेलं होते. कारण सांगा. याला चौथा पर्याय लागला आणि ह्याला पहिला लागला होता. आता इथं बघा हा आणि हा शब्द बघा. काय दिसतोय बदल? सर 14व्या प्रश्नाला पर्याय क्रमांक 3. तेच अल्फाबेट आहेत ना? कारण की हो सर. सर तेच आहेत, फक्त एक आड एक आहेत. हा एककडे एक आहेत ना. म्हणजे ह्याला क्रमांक एकच मिनिट इथं जागा थोडी कमी पडते. SPORT समजा ह्याला 1 क्रमांक दिला, ह्याला 2, 3 आणि 4 आणि ह्याला 5 दिला. आता इथे एस ला किती दिलाय? पहिला. ओ ला 3, टी ला 5, पी ला 2 आणि आर किती नंबरचा आहे? 4. ही रचना केली थोडक्यात. आता कुठला पर्याय घेऊया ह्या टाईपचा? सर पर्याय क्रमांक म्हणजे 14वा प्रश्न सर. 14वा घेऊ. बर. क्रिकेट ला क्रमांक दिला 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. थोडक्यात याकडे एकच घेतलंय की रे. बाकी 1, 3, 5 म्हणजे विषम स्थान चांगलं घेतलं. मग 1, 3, 5, 7च घ्यावं. 1 C, 3 ला I, 5 ला K आणि 7 ला T. आता समच घ्या. 2 चा R, 4 चा C आणि 6 चा E बरोबर आहे. विषम आणि पुन्हा सम यानुसार म्हणजे 14चं उत्तर पर्याय क्रमांक 3. सर प्रश्न क्रमांक 15वा एकदा समजून सांगा ना तुम्ही. 15वा का? हा सर. गरजच नाही की ते. आता पहिला तर पर्याय मिळाला, तिसरा मिळाला, चौथा मिळाला म्हणजे आपोआप ह्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार. हे शोधायचीच गरज नाही. हा सर चालेल. काय हा नको वेळ सर. घालवू. आता स्मार्ट हा शब्द बघा. स्मार्ट ती 13x13 ची सारणी सर 19 वाला पर्याय क्रमांक 2. सर 19 वाला पर्याय क्रमांक 19 ला 2. पर्याय क्रमांक 2. सर 19 ला पर्याय क्रमांक 2. सर प्रश्न 18ला पर्याय क्रमांक 1. 19 ला 2 कसं काय सांगायचं आधी? सर प्रश्न 18ला पर्याय क्रमांक 1. 13x13 ची सारणी. हा बरोबर आहे. 13x13 ची सारणी. हा आता पुढचं सांगा. प्रश्न 18व्याला पर्याय क्रमांक. आता इथं बघा एस सेम आहे. एम नंतर एन नाही, पहिलं 0 घेतो. सेम असलं की 0 लिहायचं.
एम नंतर लगेच एन आहे +1 लिहितो. सर 18 वाला ए पर्याय नंतर क्रमांक पी सी +2. आर नंतर एस टी यू +3 आणि टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स +4. हा पहिली सांकेतिक भाषा बघा 0 +1 +2 +3 +4 अशी कुठे आहे रचना? सर प्रश्न 17 पर्याय क्रमांक 4. किती का रे? प्रश्न 18 वाला पर्याय क्रमांक 2. सी यू व्ही डब्ल्यू एक्स बरोबर. टी यू व्ही डब्ल्यू एक्स आय जे के एल एम बरोबर आहे का? इथं एमचं आहे का? मला वाटतं एन पाहिजे होतं कारण इथं +5 येते. मग इथं पर्याय क्रमांक 1 असणार. याचं पर्याय क्रमांक 1 आहे आणि याचं पर्याय क्रमांक 2 आहे. सर प्रश्न 17 पर्याय क्रमांक 4. 17 कारण सर सांगा. हे ठेवलेत. सर सर एक आहे हा एकाकडे घेतलं एस झालं की ए झालं की टी आणि पुन्हा 2 नंबर आणि 4 नंबर एम आणि आर. तसं इथं बघा कुठल्या प्रश्नामध्ये घेतलंय 20व्या का? नाही 17 ला का? हा एच एकडे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक सर उरलेल्या 20 ला पर्याय क्रमांक 3. हा आता 3च पर्याय उरला त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. इथं पण हे ए आहे का नाही ए त्या जागेवर वाय पाहिजे होतं बरं का? काय तरीच पण सांगा पण कुणाला माहिती आहे का लक्षात? पुढचा अल्फाबेट इथे का? सी झाल्यावर डी असतं ना? हो सर सी झाल्यावर डी, एच झाल्यानंतर आय, वाय झाल्यानंतर झेड, नंतर आर झेड झाल्यानंतर एस आणि एम झाल्यानंतर एन. एन आणि त्यांनी उलटी लिहिली हा. डी आय वाय एच एल उलटी ते लिहिली अक्षर उलटे लिहिले. प्लस वाय आय आणि डी. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण सांकेतिक भाषेचा चौथा प्रकार आहे याच्यावर आधारित 5 उदाहरणं पाहिली. उद्या आपण हाच प्रकार घेणार आहोत. मग उद्या आपला सांकेतिक भाषा हा घटक पूर्णपणे संपेल. सांकेतिक भाषा घटक फार महत्वाचा आहे बरं का? ठीक आहे. आपण टायमिंग थोडं बदल केलेला आहे कारण आता आपण 45 मिनिटाचा तास घेणार आहोत. त्यामुळं 6:15 ते 7 ला आपला तास संपून जाईल, काय अडचण नाही. आणि आपण नेहमीची टेस्ट आज सोडवतोय. नागरिकशास्त्राची आज किती टेस्ट आहे आपली? तिसरी. पाठवतो ती. बाय.